नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई आणि सर्व महापुरुषांना, महामानवांना वंदन करते। बुद्ध विहार कमिटीचे सर्व व्यवस्थापक, अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, आमचे बंधू किरण जाधव आणि संपूर्ण उपस्थित महिला वर्ग आणि पुरुष बांधव सर्वांना माझा जय भीम। आज आपण इथे सगळे जमले आहात ते पाली भाषा शिकण्यासाठी आणि पाली भाषेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी। सर्वप्रथम मी आमचे बंधू किरण जाधव यांचे धन्यवाद मानते की त्यांनी मला आजच्या पाली भाषेच्या क्लासला निमंत्रित केले आणि तुमच्यासोबत बोलायची मला संधी दिली। तर पाली भाषेचे महत्त्व सांगताना मला असे विचारावेसे वाटते की काय आपण बौद्ध आहोत? आपले उत्तर हो आहे। जर बौद्ध आहोत तर आपल्याला बुद्धिस्ट म्हणून काय काय येतं? तर पंचशील येतं, त्रिशरण येते, गाथा येतात, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना येते। तर आपल्याला त्याचा मराठीतून अनुवाद समजतो का? आणि जर समजत असेल तर आपण तो त्याप्रमाणे अनुसरण करतो का, वागतो का? तर त्याचं उत्तर बऱ्याच जणांना नाही असं येतं। तर त्याचे उत्तर असे आहे की आपल्याला समजतं, मग त्याचा मराठीत अनुवादही समजतो, पण प्रत्यक्षात त्याचं कसं अनुसरण करायचं, कसं आपल्या जीवनात उतरवायचं हे आपल्याला समजलेलं नसतं। आपण 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला। आपण म्हणजे आपल्या आजी आजोबांनी, वडिलांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपल्याकडे बौद्ध धर्माचं साहित्य असं कोणतंच नव्हतं। 56 नंतर 57ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला दी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रकाशित झाला, परंतु तो इंग्रजीतून होता। इंग्रजीतून असल्यामुळे आपल्यापर्यंत त्याचं ज्ञान एवढंसं पोचलं नाही, कारण आपण सगळे गावखेड्यात राहणारे, अशिक्षित, आत्ता कुठे शिक्षणाचा सुरुवात झालेली, त्यामुळे इंग्रजी समजणे दुरापास्तच होतं। मग त्यानंतर 1971 साली हिंदीतून तो प्रकाशित करण्यात आला आणि त्यानंतर मराठीतून प्रकाशन झालं। जेव्हा मराठीतून प्रकाशन झालं तेव्हा कुठे आपल्याला बौद्ध धर्म आणि बुद्धाबद्दलची माहिती, त्यांच्या संघाबद्दलची माहिती, धम्माबद्दलची माहिती सर्वार्थाने कळायला लागली आणि तेव्हापासून आपण व्यवस्थितपणे बुद्ध धर्माचा अभ्यास करायला लागलो। बौद्ध धर्माचा अभ्यास करताना हे जे साहित्य आहे त्रिपिटक नावाच्या ग्रंथांमधून बाबासाहेबांनी उचललेलं आहे। त्रिपिटक हे पाली भाषेचे महत्त्वाचे साहित्य आहे। 3 पिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे आहेत। सुत्त पिटकामध्ये काही उपदेश आहेत जे भगवान बुद्धांनी दिले आहेत, काही त्यांच्या भिक्खू संघातील थोर अर्हतांनी दिलेले आहेत आणि त्या उपदेशातून जे सार निर्माण झाला आहे तो सार आहे। विनय पिटकामध्ये भगवान बुद्धांनी घालून दिलेले नियम आहेत भिक्खू संघासाठी, आणि जे भिक्खू संघासाठी आहेत त्याच प्रकारचे काही नियम हे उपासकांसाठी देखील असतात असा नियम करून दिलेला आहे। त्यानंतर अभिधम्म पिटक, अभिधम्म पिटकामध्ये दार्शनिकता दाखवलेले आहे, तत्त्वज्ञान दिलेलं आहे, मन आणि मनाशी संबंधित असलेले व्यवहार आणि त्यातून निर्माण झालेले अन्य गोष्टी त्या कशा निर्माण होतात, आपलं मन कसं कार्य करतं, मनाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, आपलं शरीर
कसं काम करतं ह्या सगळ्यांचा आढावा अभिधम्म पिटकात घेतला आहे. तर अशा प्रकारे हे जे सगळं साहित्य आहे त्याची भाषा ही पाली भाषा आहे. पाली भाषा म्हणजे काय, तर जी पालन केलेली आहे असं म्हटलं जातं, किंवा ज्याला पंक्ती म्हणजे ओळी, कवितेच्या पंक्ती असतात त्याप्रमाणे जी भाषा आहे त्या पंक्तीला, त्या ओळीला पाली भाषेमध्ये पाली म्हणतात. तर त्या पाली भाषेचं असं रूपांतर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. पूर्वी त्यालाच मागधी भाषा म्हणायचे. मागधी भाषा म्हणजे मध्य प्रदेशाची भाषा. मध्य प्रदेशात जिथे भगवान बुद्ध होऊन गेलेत, बिहार आणि उत्तर प्रदेश आणि मध्य या विभागात जिथे भगवान बुद्ध होऊन गेलेत त्या भागातली भाषा त्यावेळी मागधी भाषा म्हणून ओळखली जायची. मागधी भाषा हिलाच पुढे पाली भाषा असं नामकरण झालं. तर पाली भाषा ही एक अतिशय प्राचीन अशी भारतीय भाषा आहे, जिला 2000-3000 वर्षांचा इतिहास आहे. पाली भाषेला म्हणूनच प्रारंभी मागधी या नावाने संबोधले गेलेले होते आणि ही मागधी भाषा प्राचीन मगधाला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील लोकांची भाषा होती, जनभाषा होती. या जनभाषेचाच उपयोग करून भगवान बुद्धांनी आपलं तत्वज्ञान, आपले प्रवचन केले आहे आणि ती तेथील लोकांची मातृभाषा होती. मातृभाषा म्हणजे त्यांच्या आईची बोलीभाषा होती. तर बोलीभाषेतून जेव्हा एखादं ज्ञान आपल्याला दिलं जातं ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने पटतं. आपल्या घरची भाषा असते ती. त्यामुळे त्या भाषेतून दिलेलं तत्वज्ञान हे आपल्याला चांगलं लक्षात राहतं. आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी त्याच भाषेचा उपयोग केला होता. ही पाली भाषा, ज्याचे साहित्य भांडार फार मोठे आहेत, ज्या भाषेमध्ये मागील 3000 वर्षापासून सतत मौलिक स्वरूपाची साहित्य निर्मिती झालेली आहे, ग्रंथरचना झालेली आहे, व जी भाषा बौद्ध चिंतनाची जननी राहिलेली आहे, वाहक राहिलेली आहे, अशी ही भाषा म्हणजेच पाली भाषा. त्या भाषेमध्ये भगवान बुद्धांच्या आधी कोणतेही साहित्य रचल्या गेलेले नव्हते, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. पाली भाषेत असणाऱ्या साहित्याचे मूल्यांकन केले असता असे आढळून येते की भारतीय साहित्यामध्येच नव्हे तर जागतिक साहित्यामध्ये देखील पाली साहित्याला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. साहित्याच्या नाना विविध गोष्टी पाली साहित्यामध्ये आढळून येतात. पाली साहित्याचे अवलोकन केले असल्यास आपल्याला असे आढळून येते की ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यांनी संपन्न अशी भाषा आहे. पाली भाषेमध्ये असलेले संवाद आणि उपदेश त्यामुळेच फार प्रसिद्ध झालेले आहेत. पाली भाषेमध्ये गद्य आहे, तसेच पद्यसुद्धा आहे. कवितांच्या स्वरूपात देखील पाली भाषा आहे. कथांच्या स्वरूपामध्ये देखील पाली भाषा लिहिता येते, गाता सुद्धा येते, नाटकांमध्ये सुद्धा वापरता येते, भाषणांमध्ये सुद्धा वापरता येते. आणि आज ज्या ज्या पद्धतीचं साहित्य निर्माण होतं त्या सगळ्या साहित्यामध्ये पाली भाषेचं रूपांतर करता येते. म्हणूनच कदाचित पाली भाषेला हल्लीच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ही भाषा अशी भाषा आहे की जी भारतातली जरी असली तरी ती विदेशामध्ये जास्त प्रभावित झालेली आहे. विदेशात वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये
जो बौद्ध धर्म पसरलेला आहे त्या प्रत्येक देशांनी त्रिपिटकाचा अनुवाद त्यांच्या भाषेत करून घेतलेला आहे. त्यांच्या प्रत्येक देशाची लिपी ही वेगळी वेगळी आहे. जशी आपली मराठीची, हिंदीची देवनागरी लिपी, इंग्रजीची रोमन लिपी, तसेच जॅपनीज लोकांची, चायनीज लोकांची, थाई लोकांची लिपी ही वेगळी वेगळी आहे. त्या प्रत्येक लिपीमध्ये पाली भाषा लिहिता येते आणि लिहिली गेलेली आहे. त्रिपिटक लिहिल्या गेलेलं आहे. त्यामुळे देखील पाली भाषेला अनन्यसाधारण महत्त्व मिळालेलं आहे. पाली भाषेच्या आधी भगवान बुद्धांच्या आधी कोणतेही साहित्य, कोणत्याही भाषेतील साहित्य पाली भाषेतून लिहिलेले गेले नव्हते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. पाली भाषेमध्ये निर्मित साहित्याचे कालानुक्रमे प्रकार पडतात. पाली भाषेमध्ये जे सर्वात प्राचीन साहित्य आहे ते साहित्य म्हणजे पाली त्रिपिटक साहित्य होय. पाली त्रिपिटकात साहित्याला बुद्ध वचन किंवा बुद्धवाणी देखील संबोधण्यात येते. भगवान बुद्धाने बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर वयाच्या 35व्या वर्षापासून तर वयाच्या 80व्या वर्षापर्यंत सतत चारिका करीत लोकांना जो उपदेश दिला तोच उपदेश त्यांच्या सहवासातील भिक्खूंनी संग्रहित करून ठेवला. संगीती झाली पहिली, दुसरी, 6व्या संगीतीपर्यंत असं आपण जे ऐकतो तर ते काय होतं? संगीती म्हणजे तर संग्रह करणे, भगवान बुद्धांच्या वचनांचा संग्रह करणे. भिक्खूंनी भगवान बुद्धाचे वचन, उपदेश, त्यांनी सांगितलेल्या कथा ज्यांना ज्यांना जसं जसं माहिती होतं तसं तसं संग्रहित करून ठेवला. आणि नंतर भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणानंतर 3 महिन्यांनी राजगृह येथील वेभार पर्वतावर पहिल्या संगीतीचे नियोजन करण्यात आले. ही संगीती सतत 6 महिन्यापर्यंत सुरू राहिली. यात ज्येष्ठ अर्हत असे 500 भिक्खू होते. त्यांनी बुद्धांच्या वचनांचे संगायन केले. अशा क्रमशः 6 संगीती देखील विभिन्न कालखंडामध्ये व विभिन्न बौद्ध देशांमध्ये आयोजित करण्यात आल्या. पाली भाषेचे सर्वात प्राचीन मूळ साहित्य कोणते असा प्रश्न जर उपस्थित झाल्यास निश्चितपणे या प्रश्नाचे असे उत्तर प्राप्त होईल की बुद्ध वचन पाली त्रिपिटक हेच भारतातील सर्वात प्राचीन व मूळ साहित्य आहे. आणि हे जे बुद्ध वचन आपल्याला समजून घ्यायचे असतील तर ते बुद्ध वचन आहेत पाली भाषेतून. आपल्याला केवळ त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना यावरच अडून न राहता पुढे पुढे जाण्याची जिज्ञासा असली पाहिजे. आणि ती पुढे पुढे जाण्याची जिज्ञासा, पुढे पुढे बुद्धवचन समजून घेण्याची जिज्ञासा आपल्याला पालीच्या अभ्यासातून मिळू शकते. पाली भाषेच्या शिक्षणानंतर आपल्याला पाली भाषा जर मराठीतून ट्रान्सलेट करता आली, समजली तर आपण त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. उपदेश समजून घेण्यासाठी, समजलेले उपदेश दुसऱ्याला देण्यासाठी, आपल्या समाजाला उपयुक्त होतील अशा कार्यासाठी करता येतात. सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाने वेगवेगळे शिलालेख लिहून ठेवले आहेत. उत्खननामध्ये त्यांचे शिलालेख सापडलेत. त्याच्यावर लिहिलेले शब्द काहीतरी वेगळेच होते आणि ते कोणालाच कित्येक वर्ष समजत नव्हते. जेव्हा जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश कार्यकर्त्याने, ऑफिसरने त्याचा शोध लावला आणि त्याला वाचता आले. आणि जेव्हा वाचता आले तेव्हा त्याला कळलं, अरे ही तर ब्राह्मी लिपी आहे, अरे ही तर पाली भाषा आहे, अरे इथे तर देवाने पियदसी सम्राट अशोक लिहिलेला आहे. तर आणि तेव्हापासून पाली भाषेचा शोध लागला. तेव्हापासून ब्राह्मी लिपी कशी वाचायची हे शोधल्या गेलं. जर
जेम्स प्रिन्सेप वाचू शकतो ब्रिटिश असून, तर आपण का नाही वाचू शकत? जर आपण पाली भाषा शिकलो, ब्राह्मी लिपी शिकलो, तर आपल्यालाही असे जे उत्खननात सापडलेले अवशेष आहेत, त्यावर लिहिलेले जे शब्द आहेत, कोरीव शब्द आहेत, ते शब्द वाचता येतील, आपल्याला इतिहास कळेल. इतिहास हा काय आहे हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. पाली साहित्यातून भारताचा इतिहास आपल्याला शोधता येतो. महावंश आणि बुद्धवंशमध्ये पाली साहित्य, बुद्धांचा आणि भारतातील घटनांचा सगळा इतिहास साठलेला आहे. पाली साहित्याचा अभ्यास केल्यामुळे, पाली भाषेचा अभ्यास केल्यामुळे तो इतिहास आपल्याला कळेल, आपण इतरांना सांगू शकू आणि खरा इतिहास भारताचा काय आहे हा जनतेपुढे आणू शकू. म्हणजे पाली भाषा शिकणे हे इतिहास संशोधन करण्यासारखे आहे. पाली भाषेतून, भारतातून लुप्त झालेला इतिहास आपण बाहेर काढू शकतो, जो आज प्रकाशात आलेला नाही आहे. त्यासाठीच पाली भाषा ही अमूल्य अशा प्राचीन वाङ्मयाची एक मोठी खाणच आहे. म्हणून या भाषेचा अभ्यास, भाषा शिकण्यासाठी, भाषेचे विज्ञान शिकण्यासाठी, प्रत्येक भाषेला एक विज्ञान असतं. त्याचे व्याकरण असते, त्याचे अंदाज असतात, अलंकार असतात. ते भाषेचे विज्ञान शिकण्यासाठी, म्हणजेच पाली भाषा शिकण्यासाठी, इतिहास संशोधनासाठी, बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी, बौद्ध तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी, भाषेचे अध्ययन वेगवेगळ्या दृष्टीने जगासाठी कसे हितावह आहे हे समजण्यासाठी आपल्याला पाली भाषेचा अभ्यास उपयुक्त पडतो. भाषा विज्ञान म्हटलं तर भाषा हे आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आपले मत आपण बोलण्यातून व्यक्त करतो आणि ते बोलणे हे एका विशिष्ट भाषेतले असतात, तर ते उच्चार असतात, त्याला आपण भाषा म्हणतो. तो प्रकट करण्याचा एक माध्यम असतो. प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. आपला मराठी आहे, ते बुद्धाच्या काळात पाली होता, परंतु त्याचे अर्थ समजून घेतल्यानंतर जो मतितार्थ आपल्याला कळतो तेव्हा आपल्याला खूपच आनंद होतो. म्हणून त्या भाषेच्या प्रत्येक स्वरूपाला समजण्यासाठी पाली पालीभाषेचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करायला पाहिजे. पाली भाषेने आपल्या आधुनिक भाषांना कसे प्रभावित केले आहे, पाली भाषेतून इतर भाषांचा कसा उगम झालेला आहे, वेगवेगळ्या महाराष्ट्रातच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील आपण त्यांच्या भाषेचा अभ्यास केला आणि पाली भाषेशी पडताळून पाहिले तर त्यांच्या याच्यात पाली भाषेचे शब्द सापडतात. म्हणजे असं आढळून येतं की पाली भाषेतून तमिळ निर्माण झाली, सिंहली निर्माण झाली, हिंदी निर्माण झाली, मराठी निर्माण झाली, संस्कृत निर्माण झाली, असं आपल्याला म्हणता येण्यास वाव आहे. पाली भाषेचा प्रभाव इतर देशांमध्ये सिंहल, ब्रह्मदेश, सयाम, कंबोडिया, लाओस या देशांनी त्यांच्या भाषांमध्ये विकसित केलेला आहे आणि पाली भाषेच्या वेगवेगळ्या स्वरूपात भर टाकली आहे. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने सुद्धा पाली साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जी सांस्कृतिक निधी आपल्याला ह्या साहित्यामध्ये उपलब्ध होते त्याचे सुद्धा पूर्णपणे अवलोकन आपल्याला झालेले नाही, जे पाली भाषेच्या साहित्यातून आपण करू शकतो. इतिहासाची कालगणना, वेळेचे मोजमाप, कोणत्या काळात, इसवी सन पूर्व, किती वर्षापूर्वी, किती वर्षानंतर, हा जो कालखंड आपण ऐकतो इसवी सन पूर्व वगैरे, तर हा कालखंड कशा प्रकारे निर्माण केला गेला आणि कोणत्या कालखंडात काय काय घटना घडल्या याचे संपूर्ण विवेचन पाली भाषेच्या अभ्यासामुळे आपल्याला करता येते. त्रिपिटक आणि अनुपिटक साहित्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहासाची अमूल्य अशी सामुग्री सापडलेली आहे. त्याचा आतापर्यंत पुरेपूर उपयोग केला गेलेला नाही. जर पाली साहित्याच्या
पाली साहित्याचा परिपूर्णपणे अभ्यास करणाऱ्या व्यक्ती असतील तर तो इतिहाससुद्धा आपल्याला सापडेल. जसे हुएनसांगने आणलेली डायरी जेव्हा वाचता आली आणि ती डायरी वाचून त्या नकाशाप्रमाणे त्यांनी सूचित केलेल्या नकाशाप्रमाणे तिथे जाऊन उत्खनन केले गेले, बघितले गेले. आणि तेव्हा कुठे आज जे आपण कपिलवस्तू, लुंबिनी, कुशिनारा हे जे स्थळ बघतो, राजगीर हे जे स्थळ आज आपल्याला दिसतात ते कशामुळे मिळाले तर हुएनसांगच्या डायरीमुळे आपल्याला प्राप्त झाले आहेत. की त्या डायरीत सगळं इंडिकेटर्स दिल्याप्रमाणे होतं, त्याप्रमाणे उत्खनन केलं गेलं, त्याप्रमाणे ती स्थळं बाहेर आली, तर सगळा इतिहास बाहेर आला. तर असा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाली भाषेचे महत्त्व आहे. गौतम बुद्धांनी त्यांचे शिष्य होते आनंद, सारिपुत्त, मोगलान, राहुल, जीवक इत्यादी ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या शक्तीप्रमाणे प्रचार आणि प्रसार केला. तथापि सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला, उत्तेजन दिलं, चोहीकडे धर्माच्या प्रचारासाठी प्रचारकांना पाठवलं. तर त्या दृष्टिकोनातून त्या काळात बौद्ध धर्म कसा विकसित झाला, कशा धर्मशाळा बांधल्या गेल्या, बौद्ध विहारं बांधली गेलीत. सिंहलमध्ये, ब्रह्मदेश, सयाम, कंबोज, तिबेट, जावा, चीन, जपान या देशातील लक्षावधी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी बनले. आणि म्हणून बौद्ध धर्माच्या इतिहासात तत्कालीन लोकांची बुद्धी, नीती, आचार, विचार, जीवन, राजकारण आणि कला इत्यादी गोष्टीचे चित्र त्या सगळ्या विदेशातील लोकांमध्ये अजून दिसून पडते. जे 2500 वर्षापूर्वी, 3000 वर्षापूर्वी बौद्ध धर्मामध्ये मानवजातीची सुधारणा कशी झाली याचे विवेचन दिले जाते. तर हा इतिहास जो आहे तो कुठे शोधला जातो तर शिलालेखांवरून. जी जुनी नाणी आहेत, ताम्रपट आहेत, जयस्तंभ आहेत, त्याच्यावर लेख लिहिलेले आहेत, त्यावरून त्याची कालगणना केली जाते, इतिहास शोधला जातो, लोकांचा आचार विचार त्यावरून समजला जातो, तिथले जीवन कसे होते, राजकारण कसे होते. बौद्ध धर्माचे मुख्य 2 उद्देश राहिलेले आहेत, आत्मोन्नती करून घेणे आणि बहुजन समाजाची उन्नती करणे. तर जेव्हा आपण त्रिपिटक वाचतो, बुद्धांचे वचनं वाचतो, उपदेश वाचतो, तेव्हा आपली स्वतःची उन्नती होईल. आणि जेव्हा आपल्याला समजलेल्या गोष्टी आपण दुसऱ्याला सांगतो तर आपण समाजाची उन्नती करतोय. तर पाली भाषेच्या माध्यमातून ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य होते. बुद्धांचे तत्त्वज्ञान, धर्म आणि दर्शन ह्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर त्यासाठी देखील हे जे तत्त्वज्ञान आपण शिकणार आहोत ते पाली भाषेतूनच आहेत, भाषेचे अध्ययन होईल. तर अशा प्रकारे पाली भाषेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आताच एक थोड्या दिवसाआधी एक पुस्तक वाचण्यात आलं, गझल गुंफा म्हणून. तर त्यात गझल गुंफामध्ये एका गझलकाराने असे लिहिले आहे की बुद्धांचे वचनं जे आहेत ते वृत्तात लिहिलेले आहेत. वृत्त समजते ना आपल्याला, कविता कशा वृत्तात असतात. मराठी कविता ह्या लयबद्ध असतात, वृत्तात असतात. हिंदी गाणी लयबद्ध वृत्त, गझल वगैरे असतात. त्याप्रमाणे पाली भाषेतील गाथा ह्या वृत्तात आहेत असं त्या गझलकाराने लिहिलेलं आहे. तर शक्य आहे पाली भाषेत देखील अलंकार, रूपक आणि इतर सगळे वृत्त वापरले जातात. हा तो पुरावा आहे.
आणि त्यामुळेच ती गाथा येते लयबद्ध पद्धतीने. भगवान बुद्धांच्या गाथा आपण म्हणतोच ना लयबद्ध पद्धतीने, त्याप्रमाणे. तर ही जी भाषा आहे, जी अलंकारिक आहे, जी रूपकात्मक आहे, जिला उपमा देता येतात, प्रमेय देता येतात, उदाहरणं देता येतात, ती अशी सर्वांगीण सौंदर्याने नटलेली लावण्यवती अशी पाली भाषा आहे. या पाली भाषेचं एक म्हणजे कशी रूपकं आणि अलंकारिकता आहे त्याचं एक मी उदाहरण देते. भगवान बुद्ध एका सभेत बसले होते आणि त्या सभेत एक अर्हत भिक्खू भगवान बुद्धांना भेटायला आले. त्यांनी भगवान बुद्धाला वंदन केले आणि निघून जायला लागले. ते पाहून भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला उद्देशून म्हटलं, पश्यथ भिक्खवे अयं भिक्खू माता पितरो हुंत्वा निर्दुःखो हुत्वा याती. याचा अर्थ कसा आहे? पहा भिक्खूंनो, हा भिक्खू माता पितरांची हत्या करून दुःखमुक्त झालाय. आता हे सगळं ऐकून इतर जे भिक्खू होते त्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसला की भगवान बुद्ध असे का म्हणतात की माता पितरांची हत्या करून हा व्यक्ती सुखी कसा झाला, दुःखातून मुक्त कसा झालाय. तर तेव्हा मग एका जणांनी याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे ते समजावून सांगितले. त्यांनी विचारले की इथे माता कोण आहे, दुःखाची जननी कोण आहे. तर दुःखाची जननी तृष्णा आहे. मग पिता कोण आहे, दुःखाचा जनक कोण आहे, तर अहंकार आहे. मग इथे बघा किती अलंकारिकता आणि रूपकं वापरलेले आहेत. हे जेव्हा आपल्याला कळतं की त्या व्यक्तीने तृष्णा आणि अहंकाराची हत्या करून तो सुखी झालेला आहे, दुःखमुक्त झालेला आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. मग पाली साहित्यामध्ये हे इतकं असं छान भरलेलं आहे, ते ऐकून कोणाला आनंद होणार नाही. अशा या समृद्धशील अशा पाली भाषेचा अभ्यास आपण मग केलाच पाहिजे. भगवान बुद्धाची एक सभा चाललेली होती, थोडी रात्री उशिराच सभा चाललेली होती आणि त्या सभेत खूप लोक होते. रात्री उशिरापर्यंत चाललेली सभा जेव्हा संपली तेव्हा भगवान बुद्धांनी म्हटले, जागे व्हा, हातातून वेळ निघून चालली आहे. आणि सभा संपली. असं म्हटल्याबरोबर सगळे लोक घाईघाईने निघून जायला लागले. भगवान बुद्ध भिक्खू आनंदाला म्हणाले, चल आपण जरा पुढे दरवाजाकडे जाऊन बघूया काय चाललंय ते. आणि पुढे जाऊन उभे राहिलेत थोडे रोडवर. एक महिला गर्दीतून वाट काढत धावत भगवान बुद्धांकडे आली आणि म्हणाली, भगवान बुद्ध, मला आपले खूप खूप आभार मानायचे आहे, खूप खूप धन्यवाद. भगवान बुद्ध म्हणाले, का, कशासाठी धन्यवाद मानायचे आहेत. ती म्हणाली, तुम्ही म्हणालात ना, जागे व्हा, हातातून वेळ निघून जात आहे. तशी मी जागे झाले आणि मी एक नर्तकी आहे. मला एका ठिकाणी नाचण्याचा कार्यक्रम करायचा होता, परंतु तुमचे प्रवचन ऐकता ऐकता मी विसरूनच गेले आणि वेळ झाला. तुम्ही जागे व्हा म्हटल्याबरोबर मी आता धावत पळत जाते, पोचते तिथे. धन्यवाद, आपण जागे व्हा म्हटलं, हातातून वेळ भगवान बुद्धांनी स्माईल केले. नंतर एक व्यक्ती गर्दीतून रस्ता काढत भगवान बुद्धांकडे आला आणि तो म्हणाला, भगवान बुद्ध, आपले खूप खूप आभार. भगवान बुद्धांनी स्माईल केले आणि म्हटले, का, कशासाठी.
तर म्हणे मी एक दरोडेखोर आहे आणि मला दरोडा टाकायचा होता एका श्रीमंत माणसाच्या, श्रीमंत श्रेष्ठीच्या घरावर. परंतु आपले प्रवचन ऐकता ऐकता मी विसरलो आणि वेळ बरीच झाली, वेळ निघून चालली आहे. बरंच झालं आपण आठवण दिली आणि मी आता निघालो, मी दरोडा टाकायला चाललो असं म्हणून तो निघून गेला. भगवान बुद्धांनी परत स्माईल केलं. नंतर एक वृद्ध व्यक्ती काठी टेकत भगवान बुद्धाजवळ आले आणि म्हणाले, भगवान बुद्ध, आपला मी खूप खूप ऋणी आहे. खरंच वेळ हातातून निघून गेली तरी मला फारसं समजलेलं नाही. आता जेवढी वेळ आहे मी खरंच चांगल्या तत्त्वज्ञानाचं ग्रहण करून प्रयत्न करीन की मलाही तो उपदेश प्राप्त होईल. आणि असे म्हणून तो चालला गेला. तर अशा प्रकारे आपल्याला पाली भाषा माहीत नसल्यामुळे आपल्याला बरेचसे तत्त्वज्ञान माहीतच होत नाही आणि आपण अर्धवट राहतो. त्यासाठी जसा जसा ज्याला बुद्ध धर्म समजला तसा तसा लोकांनी घेतलेला आहे. आपणही योग्य पद्धतीने बौद्ध धर्म कसा घ्यायचा, अभूतरीनं उपदेश कसे घ्यायचे हे आपण शिकलं पाहिजे आणि वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. तर अशा रीतीने वेळ आलेली आहे, आपण हे सदुपयोग करावा एवढे बोलून मी माझे हे थांबवते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. हे चॅनल सबस्क्राईब करावं. खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत. म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.